माहितीये का मंडळी, 20 ते 25 लोकांसाठीची मिसळ आपण घरच्या घरी घरगुती साहित्यांमध्ये अगदी हॉटेलसारखी बनवू शकतो. कशी बनवायची चला सांगते. सगळ्यात आधी हळद मिठाच्या पाण्यामध्ये मटकी छानपैकी शिजायला ठेवायची. 25 जणांसाठी 2.5 किलो मटकी घेतली. त्याचबरोबर काही खडे मसाले, धने, लवंग, मिरी, दालचिनी, जिरे आणि त्याचबरोबर वेलची, लाल सुके मिरच्या या सगळ्या गोष्टी छान भाजून घ्यायच्या. कांदा, सुकं खोबरं सुद्धा छान ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं. टोमॅटो भाजून घ्यायचा. आता सगळ्या गोष्टी छानपैकी स्मूथ अशा वाटून घ्यायच्या. आलं लसूण पेस्ट मात्र वेगळी बनवा. आता सगळी मटकी छान पाण्यातून उपसून काढायची. तेलावरती 2 चमचे बेसन पीठ सुंदर असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता घेऊयात फोडणी करायला. मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून जिरी, मोहरी, हिंगाची खमंग फोडणी घालायची. कढीपत्ता घालायचा आणि आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण आवर्जून सेपरेट वाटून घेतलंय. आलं लसूण छान परतलं गेलं की कांदा लसूण मसाला, लाल तिखट, काळं तिखट हे तीनही मसाले तेलावरती परतवून घ्यायचे. केलेलं वाटण घालायचं. वाटण सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. खाली लिंक दिले, जाऊन एकदा डिटेल रेसिपी बघा. खूप सुंदर अशी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा या व्हिडिओ नंतर 20 ते 25 लोकांसाठीची मिसळ घरच्या घरी बनवू शकता. छान परतलं गेलं की भाजलेलं बेसन पीठ घालायचं. सगळं जे काही पाणी होतं मटकी शिजवलेलं ते घालून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालायची. सुंदर असा रस्सा 10 मिनिटं उकळून घ्यायचा. सुंदर असा कट आपल्या मिसळीला आलाय. घरच्या घरी आपली हॉटेलसारखी मिसळ तयार झाली आहे. 20 ते 25 लोकांसाठी 8 डझन पाव, 4 डझन फरसाण वापरला होता. सगळी डिटेल रेसिपी खाली लिंक दिले, जाऊन एकदा नक्की बघा. आणि मिसळ पाव इथे मी सर्व करून घेतलाय. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा.